माझी बदली माझ्या जवळचा मित्र आकाशच्या सासरी झाली होती. माझे नाव अजय. मी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कामाला होतो. माझी बदली बुलढाणा शहरात झाली होती. या अगोदर मी या शहरात कधीच आलो नव्हतो. त्या ठिकाणी माझ्यासाठी सर्व नवीन होते. पण माझ्या मित्राची बायको त्या गावातली असल्यामुळे मी आकाशला फोन लावून त्या ठिकाणी जर मला त्याच्या ओळखीचे कोणी 1 BHK घर भाड्याने देत असेल त्यासाठी मी त्याच्याशी फोनवर विचारपूस केली होती. तेव्हा आकाशने मला सांगितले, अजय, असेही माझ्या सासरी माझी सासू व तिच्यासोबत घरकाम करणारी मेड इतकेच लोक राहतात. जोपर्यंत तुला घर मिळत नाही तोपर्यंत तू त्या ठिकाणाहून अपडाऊन करू शकतोस. असेही माझ्या सासूला तुझ्याबद्दल मी सांगून ठेवले आहे. आणि भाड्याच्या घराची चिंता करू नको. मी 2-3 जणांना फोन लावून विचारतो. जर घर अगोदर मिळालं तर प्रश्नच नाही. नाहीतर तू त्याच ठिकाणी राहून आपलं काम पाहू शकतो. तेव्हा मी आकाशला म्हणालो, पण घराचा प्रयत्न अगोदर करशील. कसं आहे, माझ्यामुळे तुझ्या सासूला उगीच त्रास होईल. तेव्हा आकाश मला म्हणाला, अरे माझ्या सासूला कोणाचाच त्रास होत नाही. असेही त्या घरात एकटे राहून राहून कंटाळतात. त्यांना बोलण्यासाठी बाया किंवा माणसं लागतात. अगदी मन मोकळ्या स्वभावाचा आहेत त्या. तू काहीच काळजी करू नकोस. तू तर मलाच फोन करून सांगशील, उगीच आपण भाड्याचं घर पाहिलं. चालेल मग, जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत मी तुझ्याच सासरी राहील. उद्या सकाळीच मला बुलढाण्याला निघायचे होते. आकाशने असेही त्याच्या सासूला फोन करून माझ्याबद्दल सांगितले होते. मी सकाळी 8 वाजेला संभाजीनगरहून बुलढाण्यासाठी बस पकडली आणि 2 तासात मी त्या ठिकाणी येऊन पोहोचलो. असेही आकाशने मला व्हॉट्सअपवर त्याच्या सासरचा पत्ता पाठवला होता. मी ऑटो करून त्या पत्त्यावर येऊन पोहोचलो. घर फार मोठे होते. एवढ्या मोठ्या घरात ही बाई एकटी कशी राहत असावी याचाच मला प्रश्न पडला होता. आकाशच्या साला परदेशात नोकरीला असल्याकारणाने तो फक्त वर्षातून 2दा घरी येत होता. मी दाराजवळ येऊन त्यांच्या घराची बेल वाजवली आणि काही क्षणातच त्यांच्या घरात काम करणाऱ्या मेडने दार उघडला. मी त्या मेडला म्हणालो, मॅडम कहीं बाहर गई है क्या? त्यावर ती मेड म्हणाली, नहीं मैडम घर पर ही है और नहा रही है. आप कौन है? अजय, आपके मॅडम के दामाद का दोस्त हूँ. तेव्हा त्या मेडने मला घरात बोलवले आणि सोफ्यावर बसवले. तेव्हा त्या मेडला आकाशच्या सासूचा आवाज आला, गंगूबाई कौन था? तेव्हा त्या म्हणाल्या, मॅडम आकाशजी के दोस्त आए है. आकाशच्या सासूंना अगोदरच माझ्याबद्दल त्याने सांगून ठेवले होते. म्हणून त्या पटक्यात आंघोळ करून आणि आपले कपडे चेंज करून त्या ड्रॉइंग रूममध्ये आल्या. त्यांना पाहून मला वाटलंच नव्हतं की ही एवढी सुंदर बाई आकाशची सासू असावी. काय मेंटेन करून ठेवले होते स्वतःला. तिचे ते मोकळे केस, गोरे गाल, गुलाबी ओठ, काळेभोर डोळे. पहिल्या नजरेत तिने मला गाईड केले होते. काही विचार न करता त्या डायरेक्ट माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि आपल्या ओल्या केसांवर हात फिरवत मला म्हणाल्या, अजय तुम आ गए, मैं आपका ही इंतजार कर रही थी. गंगूबाई चाय बनाओ मेहमानों के लिए. काही वेळातच गंगूबाईंनी छान चहा बनवून आमच्यासमोर आणून ठेवला. तेव्हा अशोकच्या सासूने मला माझा रूम दाखवला. रूम फारच छान होता. कारण मुलगाच फॉरेनला नोकरीला असल्याकारणाने घर बनवताना पैशांची काहीच कमी केली नव्हती. मी पूर्ण घराला आपल्या डोळ्यांनी न्याडू लागलो होतो. तेव्हा आकाशच्या सासूने मला आवाज दिला आणि सांगितले, अजय तुम फ्रेश हो जाओ, हमें मॉल में जाना है कुछ सामान लेने के लिए. आप घर पे बैठे बैठे बोर हो जाएंगे, मेरे साथ चलना, तुम्हें भी अच्छा लगेगा. त्यावर मी त्यांना, ठीक आहे आंटी, मी अभी तयार हो जाता हूँ. काही वेळातच मी पण फ्रेश होऊन ड्रॉइंग रूममध्ये येऊन सोफ्यावर बसला आणि समोर पडलेला न्यूजपेपर पाहू लागलो. आणि ज्या वेळेस मी पेपरवरून नजर समोर टाकली तेव्हा आंटी माझ्यासमोर एवढ्या सुंदर लुकमध्ये उभ्या होत्या की त्यांना नजरेतच भरावे असे मला वाटू लागले होते. सिल्की ब्राऊन कलरची साडी त्यांनी घातली होती. त्यांच्या गोऱ्या रंगाला ती अतिशय शोभून दिसत होती. तेव्हा आंटी माझ्याकडे पाहून म्हणाल्या, क्या हुआ अजय, साडी अच्छी नहीं है मेरी, क्या दूसरी पहन लूँ? त्यावर मी आंटींना म्हणालो, नहीं आंटी, साड़ी भी अच्छी है और आप भी बहुत सुंदर दिख रही हो, काफ़ी जच रहा है यह कलर आप पे. तेव्हा आंटी मला म्हणाली, ऐसे मत देखो, देर हो जाएगी, चलो अभी. तेव्हा मी स्वतःच प्रश्न करून स्वतःला विचारू लागलो, किती फ्रीस्टाईल जीवन जगते आकाशची सासू घरात. कोणी नसतानाही स्वतःलाही आनंदित ठेवते आणि दुसऱ्यासोबत बोलतानाही मन मोकळेपणाने बोलते.
आंटीच्या ड्रायव्हरने आमच्या दोघांसाठी गाडीचे दार उघडवले आणि मागच्या सीटवर आम्ही दोघेही जण बसलो. तेव्हा त्या मला विचारू लागल्या, कब से ड्यूटी जॉईन कर रहे हो अजय? तेव्हा मी आंटीला म्हणालो, परसों जॉईन करूँगा आंटी, मगर मुझे किराए का मकान भी देखना है रहने के लिए. तेव्हा आंटी मला म्हणाली, अरे तुम मेरे दामाद के दोस्त हो, कोई पराये तो नहीं, और तुम दोनों बचपन से ही साथ में खेले पड़े हो, मतलब तुम मेरे दामाद जी जैसे ही हो, फिर तुम्हें दूसरे घर की ज़रूरत क्यों? जब तक तुम्हारा जी चाहे तब तक तुम इस घर में रह सकते हो. मैं थोड़ी ना तुम्हें यहाँ से भगा दूंगी. नहीं आंटी, ऐसी बात नहीं है. खामखा मेरी वजह से आपको तकलीफ होगी, इसलिए मैं दूसरा घर खोज रहा था. आम्ही एकमेकांशी बोलत असताना ड्रायव्हरने गाडी अचानक स्पीड ब्रेकरवर कुदवली आणि अचानक माझ्या हाताची कोणी आंटीच्या त्या ठिकाणी टच झाली. त्यामुळे माझ्या मनात आणि डोक्यात एक वेगळीच तरंग त्यावेळेस सुडू लागली होती आणि अचानक माझे सर्व डोक्यातलं कॉन्सन्ट्रेशन टच झालेल्या त्या ठिकाणी गेले. किती सॉफ्ट आणि मुलायम होता तो स्पर्श, या गोष्टीची जाणीव आंटीलाही झाली होती. पण ती चेहऱ्यावर काहीही हावभाव न दाखवता समोरच पाहत राहिली. आता गाडीत आम्ही दोघंही शांत बसलो होतो. काही वेळातच आम्ही मॉलच्या पार्किंगमध्ये येऊन पोहोचलो आणि आंटी मला म्हणाल्या, अजय आप अपना मोबाइल फ्लाइट मोड में डाल के मेरे पास दे दो, क्योंकि इस मॉल में 2-3 बार मेरा मोबाइल भी चोरी हो गया है. मग आंटीने सांगितल्याप्रमाणे मी मोबाईल फ्लाईट मोडमध्ये टाकून त्यांना दिला आणि त्यांनी तो मोबाईल आपल्या पर्समध्ये ठेवून आम्ही मॉलच्या ग्रोसरी सेक्शनमध्ये येऊन सामान घेऊ लागलो. मग आंटीने त्यांच्यासाठी काही कपडे घेतले आणि अर्ध्या तासाच्या आत सर्व सामान गोळा करून आम्ही घराच्या दिशेने रवाना झालो. काही वेळातच आम्ही घरी येऊन पोहोचलो. माझ्या लक्षातच नव्हते की मी मोबाईल आंटीच्या पर्समध्ये ठेवला होता. घरात आल्यानंतर मी व आंटी आपापल्या रूममध्ये गेलो आणि जेव्हा मी खिशात हात टाकला तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण मोबाईल आंटीजवळ दिला होता. म्हणून मोबाईल घेण्यासाठी मी आंटीच्या रूमजवळ आलो होतो. तेव्हा आंटीचा रूम हा उघडाच होता आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण आंटी आपल्या रूममध्ये स्पीकरवर गाणे ऐकून तिच्या अंगावरची साडी काढून गाऊन घालत होती. काय दुधासारखा सुंदर रूप त्यांच्या त्यावेळी दिसत होता. मी तोंडावर हात ठेवून माघारी माझ्या रूममध्ये आलो आणि आंटीबद्दलच मी विचार करू लागलो. आणि आंटीचं काम झाल्यानंतर त्याही ड्रॉइंग रूममध्ये येऊन बसल्या आणि त्यांनी मला आवाज दिला, अरे अजय, वहाँ अकेले रूम में क्या कर रहे हो, बाहर आ जाओ. आंटी मला म्हणाल्या, रात को डिनर में क्या खाओगे? जो आपको अच्छा लगे वो बना दो आंटी, ऐसे तो सब कुछ खाने वाला ही तो हूँ मैं. तेव्हा आंटीला मी मोबाईलबद्दल आठवण दिली. आंटी, मेरा मोबाइल आपके पर्स में था, वो चाहिए मुझे, कुछ फ़ोन करना था अर्जेंट घर पे. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अरे सॉरी अजय, मैं तो भूल ही गई मोबाईल के बारे में, अभी लाके देती हूँ. तेव्हा आंटी लागलीच आपल्या रूममध्ये जाऊन पर्समधून मोबाईल घेऊन आल्या आणि अचानक माझ्या हातात देताना तो मोबाईल खाली कार्पेटवर पडला. त्याला उचलण्यासाठी जेव्हा आंटी खाली वाकल्या तेव्हा माझे लक्ष अचानक त्यांच्या त्या ठिकाणी गेले आणि तिने त्यांच्या आतल्या भागात काहीच वस्त्र धारण केले नव्हते. त्यावेळेस ते एवढे सुंदर व नाजूक दिसत होते, असे वाटत होते की त्यांना आपल्या हातांचा स्पर्श द्यावा. पण अचानक आंटी उभ्या राहिल्या आणि मी भानावर आलो. माझे लक्ष त्या ठिकाणाहून हटतच नव्हतं. तेव्हाच दाराची बेल वाजली आणि मेड दार उघडण्यासाठी गेली आणि समोर आकाश उभा होता. त्याला पाहून मला फार आनंद झाला, कारण मी एकटा मनुष्य या ठिकाणी कितीच वेळ मोबाईल पाहू, पण बोलणारा माणूस आता माझ्या सोबतीला आला होता. म्हणून मलाही अतिशय फार छान वाटू लागलं होतं. आकाश घरात आला आणि डायरेक्ट माझ्याजवळ येऊन
त्याने मला मिठीच मारली. आम्ही दोघे आमच्या गप्पांमध्ये रंगलो. तेव्हा मी आकाशला म्हणालो, "अरे अचानक आज सासरी कसं काय? फोन पण नाही केला तू." "अरे अजय, माझी मीटिंग आज अचानक बुलढाण्यात अरेंज झाली होती. त्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो होतो. पण आता रात्र जास्तच झाली म्हणून सकाळी घरी निघू यासाठी मी इथं आलो होतो." त्याच वेळेस आंटी आम्हा दोघा मित्रांची कृष्ण सुदामा भेट पाहत होती. त्यानंतर आकाश हा डायरेक्ट आंटीजवळ जाऊन बसला. पण त्याने आंटीला नमस्कार न करता डायरेक्ट मिठीच मारली. हा कोणता संबंध जवयाने सासूंमधला असावा, मला तोच प्रश्न पडला होता. ते दोघं असं एकमेकांशी बोलत होते जसे एकाच वर्गात शिकत असावे. मी त्या दोघांकडे पाहू लागलो होतो. तेव्हा किचनमधून मेडचा आवाज आला. "चलो सब लोग मुंह हाथ धो लो, खाना तयार है." आम्ही सर्वजण फ्रेश होऊन जेवणासाठी बसलो आणि जेवण झाल्यानंतर काही वेळ परत आमच्या गप्पा रंगल्या. आता रात्रीचे 11 वाजले होते. मलाही ड्युटीला जाण्यासाठी अजून 2 दिवस बाकी होते. आकाश व मला झोप येऊ लागली होती. म्हणून आम्ही दोघंही माझ्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी आलो आणि आंटी त्यांच्या रूममध्ये गेल्या. रात्रीचे 2 वाजले असावे. अचानक माझी कूस बदलली आणि माझा हात हा शेजारी पडला. त्याच वेळेस मला शेजारी आकाश नसल्याचे भान झाले. म्हणून मीही जागी झालो. लाईट ऑन करून पाहिले तर आकाश त्या ठिकाणी नव्हता. मी लाईट ऑफ करून काही वेळापर्यंत त्याची वाट पाहिली. पण 15-20 मिनिटांनंतरही तो बेडवर आला नाही. म्हणून मी रूममधून बाहेर आलो. पण बाहेरही तो मला दिसत नव्हता. त्यानंतर मी आंटीच्या रूमकडे जाऊन त्याला पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस माझ्या कानी त्यांच्या रूममधून कशात तरी कुजबूज करण्याचा आवाज आला. मी दाराजवळ येऊन दाराला कान लावला तेव्हा आंटी आकाशला म्हणू लागल्या, "इस बार काफ़ी देर कर दी तुमने आने में. नहीं तो हफ्ते में 2 बार आते थे." तेव्हा आकाश आंटीला म्हणाला, "पूनम, इस बार काम का लोड ज़्यादा था, इसलिए टाइम नहीं मिला. अगले हफ्ते पक्का 2 बार आऊँगा." तेव्हा मला कळाले की आंटीचे नाव पूनम आहे. परत त्यांची कुजबूज जास्तच होऊ लागली. माझी आतुरताही त्यांना पाण्याची वाढू लागली होती. मी दाराला आतल्या बाजूने ढकलण्याचा प्रयत्न केला, पण दार आतून लॉक होता आणि त्याच वेळेस मला आकाशचा आवाज आला, "बस पूनम, मैं जाता हूँ, नहीं तो अजय जग जाएगा, क्योंकि वो भी उस रूम में सो रहा है." मी एवढं ऐकून फटक्यात माझ्या रूममध्ये येऊन बेडवर झोपलो आणि काही मिनिटांनंतर आकाशही माझ्या रूममध्ये येऊन झोपला. माझ्या कानी पडलेल्या आवाजावरच माझं लक्ष केंद्रित होत होतं. एवढी सुंदर बायको सोडून आकाश आपल्या सासूच्या प्रेमात पडला याची कल्पना करूनच मला वाईट वाटत होते. दुसऱ्या दिवशी आकाश सकाळीच त्याच्या घरासाठी निघाला होता. मी जेव्हा उठलो तेव्हा आकाश मला घरात कुठेच दिसत नव्हता आणि त्याच वेळेस मी आंटीला विचारले, "आंटी, आकाश कहीं दिख नहीं रहा है, कहीं गया है क्या?" तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "वो तो सुबह ही निकल गए अपने घर के लिए, क्योंकि उनको ड्यूटी पे भी जाना था." तेव्हा मी आंटीला म्हणालो, "कितना बेवकूफ़ है, मुझे बता के भी नहीं गया की मैं जा रहा हूँ." आंटी माझ्यासमोर आळस देत होत्या. त्या फार फ्रेश वाटत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती. तेव्हा मी आंटीला विचारले, "आंटी, आज काफ़ी खुश दिख रहे हैं आप." तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "बहुत दिनों के बाद आज मेरी थकान मिटी है, इसलिए काफ़ी हल्का महसूस हो रहा है." तेव्हा मी आंटीला म्हणालो, "हमने सब मिलके एक ही खाना खाया था. मुझे तो मेरा शरीर काफ़ी भारी लग रहा है. मुझे भी बताओ ना आंटी, फ्रेश होने के नुस्खे." तेव्हा आंटी मला म्हणाली, "जब तुम्हारा टाइम आएगा तो अपने आप तुम्हें थकान मिटाने का तरीका पता चल जाएगा." असं म्हणून आंटी फ्रेश होण्यासाठी गेल्या आणि मी ड्रॉइंग रूममध्ये सोफ्यावर बसून त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विचार करू लागला.
काही वेळाने मीही फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो आणि तयार होऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी बाहेर आलो. मी व आंटी सोबतच ब्रेकफास्टसाठी डायनिंग टेबलवर येऊन बसलो. आंटी स्वतःशीच हळूच आवाजात गोष्टी करून हसत होत्या. माझं लक्ष त्यांच्यावरच होतं. तेव्हा मी आंटीला म्हणालो, "आंटी एक बात पूछूं?" त्यावर आंटी म्हणाल्या, "पूछो अजय." मी म्हणालो, "रात को आकाश कहीं गायब हो गया था। काफ़ी देर इंतज़ार किया मगर वो रूम में आया ही नहीं। पता नहीं कहाँ चला गया था अचानक." आंटीची खाली वाकलेली मान माझ्या डोळ्यांसमोर येऊन उभी राहिली आणि त्यांच्या तोंडात अडकलेला घास हा तसाच राहिला. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "मुझे भी पता नहीं कहाँ गए थे वो। मुझे लगता है अपने किसी क्लाइंट के साथ बात कर रहे होंगे, इसलिए तुम्हें वो अपने रूम में दिखाई नहीं दिए." तेव्हा अचानक माझं लक्ष आंटीच्या डोक्यावर गेलं. त्या ठिकाणी कशाचे तरी खरोज आंटीला लागली होती आणि त्याबद्दल मी आंटीला विचारले, "यह चोट आपके सिर पर कैसे लगी?" आंटीचं त्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं की आपल्याला डोक्याला काय लागले आहे. जेव्हा आंटीने आपल्या डोक्यावर हात फिरवला तेव्हाच त्यांच्या डोक्यावर थोडी आग झाली. तेव्हा त्यांना कळाले की रात्रीच्या वेळेस माझ्या डोक्याला आकाशच्या हातात असलेलं ब्रेसलेट लागलं होतं. त्याचंच निशाण त्या ठिकाणी उमटलं असावं. तेव्हा मी आंटीला म्हणालो, "आंटी उस पे आप मलहम लगा देना, तो सही हो जाएगा. और ध्यान रखा करो, आपको चोट सर पे लग जाती है मगर उसका पता आपको चलता भी नहीं." आमच्या दोघांचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आंटी आपल्या रूममध्ये जाऊन डोक्याला लागलेली जखम आरशात पाहू लागल्या आणि मीही काही वेळ सोफ्यावर बसून आंटीबद्दलच विचार करू लागलो. आकाशच्या आंटीबद्दल असलेलं नातं का प्रेम, त्यांना विचारावं का, असे अनेक प्रश्न माझ्या मनात उद्भवत होते. आणि मनात थोडी हिंमत करून मी आंटीच्या रूमकडे जाण्याचे ठरविले. मी जेव्हा रूमजवळ आलो तेव्हा आंटी हा केस विचारत होत्या. आरशात जेव्हा आंटीने मला मागे पाहिले तेव्हा आंटीने मला विचारले, "कुछ काम था क्या अजय?" तेव्हा तिला मी म्हणालो, "मुझे रात से नींद नहीं आ रही है. चिंता और बेचैनी मुझे बार बार सता रही है." तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "किस बात की चिंता है अजय तुम्हें? जरा खुल के बताओ, मैं कुछ समझी नहीं." आंटी, जब मैंने रात को आकाश मेरे साथ नहीं होने की जो बात आपको बताई थी, तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "आज सुबह तो बताई थी तुमने वो बात मुझे, तो क्या हुआ?" मेरा कहने का मतलब ये था, आंटी, आकाश मेरे कमरे के बजाय आपके कमरे में क्या कर रहा था? मी असं बोलल्यावरच अचानक आंटीने माझ्याकडे वळून पाहिले. "क्या बोल रहे हो अजय तुम? आकाश मेरे कमरे में था ही नहीं. मैंने आपको बोला ना, वो कहीं बाहर फ़ोन पे बात कर रहा था." तेव्हा मी आंटीला म्हणालो, "आप कितना भी छुपा लो आंटी, जो मेरे कानों ने सुना है उसे मैं भुला नहीं सकता. जब आकाश और आपकी रात के समय में हो रही बातचीत मैंने सब कुछ अपने कानों से सुन ली थी. ऐसी क्या मजबूरी आन पड़ी थी कि आकाश को आपको अपना सब कुछ निछावर करना पड़ा." तेव्हा आंटी मला म्हणाली, "इसका मतलब तुम्हें सब कुछ पता चल गया है अजय. अभी छुपाने से भी ये बात छुप नहीं सकती. अब तो सच तुम्हें बताना ही पड़ेगा. तो सुनो, मेरी लड़की और आकाश के बीच बहुत गहरा संबंध था. जब स्वाति काफ़ी छोटी थी तब उसके सर से उसके पिताजी का साया उजड़ गया था. बिना बाप के मेरी बेटी अपनी पढ़ाई की ओर ध्यान लगाते हुए आज इस कदर काबिल हुई कि आज एक अच्छी नौकरी पर वो है. मगर उसी की ऑफिस में आकाश भी जॉब करता था. दोनों की बातचीत हुई, फ्रेंडशिप बढ़ी, फिर आपस में प्यार हुआ. हर हफ्ते के सैटरडे संडे को आकाश मेरे घर स्वाति को मिलने आया करता था. 2 दिन तक यही रुकता था. हालांकि स्वाति ने आकाश के बारे में मुझे पहले ही बता दिया था, मगर लड़की की खुशी की खातिर मैंने भी उसे नाराज़ नहीं किया. उसकी खुशी में ही मैंने अपनी खुशी ढूंढी. मगर एक दिन रात को
जिस कमरे में तुम सो रहे हो उसी कमरे में आकाश सोया था। स्वाति और मैं एक कमरे में थे। रात के 2 बजे के करीब जब मेरी नींद खुली तो स्वाति मेरे बगल में नहीं थी। मैं उसे देखने के लिए जब रूम से बाहर आई तो आकाश के रूम से मुझे उन दोनों की आवाज़ें आने लगी। जब मैं रूम के और करीब गई तो स्वाति की आवाज़ ज़्यादा आने लगी। जब मैंने उनका रूम का दरवाज़ा अंदर की ओर ढकेला तो सामने का नज़ारा देख मेरे पैरों तले ज़मीन खिसक गई। आकाश और स्वाति एक दूसरे के बाहों में थे और एक दूसरे की ओठों का रस चाखने का आनंद ले रहे थे। तभी मेरे भी मन में स्वाति के पापा का ख्याल आया। हम दोनों भी एक दूसरे से ऐसे ही प्यार करते थे। जब आकाश ने स्वाति को इस कदर प्यार करना शुरू किया तो मेरी रोम रोम जग गई। फिर मेरा आकाश की ओर आकर्षण ज़्यादा बढ़ गया। मैं उसे पाने की कोशिश में लग गई। जब सुबह आकाश जल्दी जगकर घर जाने के लिए तैयारी कर रहे थे तब स्वाति सोई हुई थी। मेरी भी आँख खुली तब आकाश बाथरूम में तैयार होने के लिए गए थे और मेरे दिमाग में यह बात बाद में आई कि आकाश बाथरूम में गए हैं और अचानक आँख बंद के स्थिति में मैं बाथरूम का दरवाज़ा खोल के अंदर चली गई और अंदर जो मैंने देखा उससे मेरा दिमाग ही खराब हो गया। और उसी बाथरूम के अंदर मैं और आकाश एक दूसरे को देखते हुए भर भर के प्यार करने लगे। तब से आकाश मेरे ही प्यार में खो गए थे। फिर उस दिन उन्होंने जाना कैंसिल किया। फिर रात को स्वाति को खुश करके जब वो सो जाती थी तब आकाश मेरे रूम में आकर मुझे खुश करते थे। इस तरह मुझे उनकी आदत होने लगी थी। फिर हफ्ते में 2-3 बार वो ज़्यादा आने लगे थे। इस तरह हमारा प्यार पहले से ज़्यादा बढ़ने लगा। अभी भी आकाश शादी के बाद मुझे मिलने पक्का आते हैं। हालांकि वो मेरे दामाद है, तब भी इतने दिनों से जो मेरे दिल में पति के प्यार पाने की ख्वाहिश थी वो पूरी करके जाते हैं। तेव्हा मी आणि आंटी ड्रॉइंग रूममध्ये येऊन सोफ्यावर बसलो आणि मी आंटीला समजवू लागलो कि जो हुआ वो गलती से हुआ, उसे भूल जाओ। मगर स्वाति को आप दोनों के बारे में जब पता चलेगा तो उस पे दिल पे क्या बीतेगी। इसलिए मेरी बात का बुरा मत मानो। मैं खाली आपको समजा रहा हूँ, बाकी आपकी इच्छा। तेव्हा आंटी आपले दोघं हात डोक्यावर ठेवून विचार करू लागल्या आणि ज्या वेळेस ते हात खाली घ्यायला लागल्या त्याच वेळेस त्यांचा हात माझ्या त्या ठिकाणी पडला आणि माझ्या मनात त्या क्षणाला वेगळीच तरंग उडू लागल्या। तेव्हा आंटी मला सॉरी म्हणाल्या, गलती से लग गया, आणि त्या स्पर्शाबद्दल मी विचार करू लागलो। मलाही आंटी त्या क्षणाला हव्या हव्याशा वाटू लागल्या आणि आंटी उठून परत आपल्या रूममध्ये गेल्या आणि मीही माझ्या रूममध्ये जाऊन मोबाईल पाहू लागलो। काही वेळातच आंटीही माझ्या रूममध्ये आल्या आणि मला म्हणू लागल्या, अजय, तुमने जो कहा बिल्कुल सही कहा। मैं अपने रंग में थी, इसलिए मुझसे जो गलती हुई उसके लिए मैं अपने बेटी से और दामाद से माफ़ी मांगना चाहती हूँ। तेव्हा मैं आंटीला समझौले, यह बात आपने स्वाति भाभी को बताई तो उसके घर में झगड़ा भी हो सकता है। इस बात को आप अपने दिल में ही दबा दो। आंटी, आकाश को यहाँ आने से आप मना कर दो। जेव्हा जेव्हा आकाशच्या आंटीला फोन यायचा त्यावेळेस आंटी त्याला घरी येण्यास नाकारायच्या। पण आकाशमुळे आंटीला झालेल्या आनंदाची आठवण सतत तिला येत होती। 3 आठवडे झाल्यानंतर तिला आकाशचं दर्शनच झालं नव्हतं। तिची तळमळ अधिकच वाढू लागली होती। आज माझ्या ड्युटीचाही पहिला दिवस होता। मी सकाळी 9 वाजेला ब्रेकफास्ट करून ड्युटीसाठी निघालो आणि संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घरी आलो। त्यावेळेस आंटी ह्या टी व्ही पाहत होत्या। त्यांनी आज मॉलमधून घेतलेला गाऊन घातला होता। तो त्यांच्या रंगाला व शरीराला अगदी निरखून दिसत होता। आता आंटी आणि माझ्यात घट्ट मैत्री झाली होती। आम्ही आमच्या मनातली गोष्ट अगदी मनमोकळेपणाने एकमेकांजवळ शेअर करू लागलो होतो। तेव्हा आंटीकडे पाहून मी म्हणालो, ये वही गाउन है ना जो हमने मॉल में खरीदा था।
त्यावर आंटी म्हणाल्या, "हाँ अजय, ये वही कपड़ा है. कैसी दिख रही हूँ मैं?" तेव्हा आंटीला मी म्हणालो, "आप इतनी सुंदर दिख रही हो, इसलिए तो पूछा था मैंने. काफ़ी अच्छा सूट और जच रहा है आप पर ये गाऊन." तेव्हा आंटी काही क्षणासाठी तिच्या जागेवरून उठून माझ्याजवळ येऊन बसली आणि मला म्हणाली, "अजय, तुम जल्दी से फ्रेश हो जाओ. मैं तुम्हारे लिए गंगूबाई को चाय बनाने के लिए बोलती हूँ. फिर हम दोनों साथ में मिलके चाय पीते हैं और आज शाम को हम दोनों पिक्चर देखने जाएंगे." त्यावर मी आंटीला, "ठीक आहे आंटी, जैसा आपको अच्छा लगता है." संध्याकाळी 6 ते 9चा शो पिक्चरचा होता. चहा पिऊन झाल्यानंतर मीही फ्रेश झालो. त्यानंतर फॉर्मल ड्रेस घालून मी तयारच होतो आणि त्याच वेळेस आंटी आपल्या रूममधून एवढ्या सुंदर साडीमधून बाहेर आल्या की त्यांच्यावरून माझी नजर हटवण्याची हिंमत होत नव्हती. त्या जणू एखाद्या हॉलिवूड सुपरस्टार हिरोईनीसारख्या दिसत होत्या. आम्ही दोघे गाडीत बसून पिक्चर हॉलमध्ये आलो आणि नवीन रिलीज झालेला पुष्पा 2 पिक्चर पाहू लागलो. जेव्हा जेव्हा त्या पिक्चरमध्ये गाण्याच्या सीन यायच्या त्यावेळेस आंटी माझ्या हातावर हात फिरू लागल्या होत्या. मी काही न बोलता आंटीच्या कार्यावर लक्ष ठेवून होतो आणि अचानक आंटीचा हात माझा त्या ठिकाणी येऊन थांबला. मी जोराचा श्वास घेतला. मी एक नजर आंटीवर टाकली. त्याच वेळेस आंटी आणि माझी नजरानजर झाली. आंटीनाही मी त्यावेळेस हवाहवासा वाटू लागलो होतो. माझ्या मनातील आनंद आज चरणसीमेवर आला होता. तेव्हा आंटीला मिठीत घ्यावे असे मला झाले होते आणि त्याच वेळेस मी आंटीचा हात पकडून पिक्चर हॉलच्या बाहेर घेऊन आलो. अर्धवट पिक्चर सोडून आम्ही दोघंही घराकडे निघालो. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "क्या हुआ अजय? पिक्चर अधूरा छोड़ के आ गए. कुछ बात कहनी थी क्या मुझसे?" मी आणि आंटी ड्रॉइंग रूममध्ये उभे होतो. मी आंटींना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेलो आणि दोघं हातात आंटीचा चेहरा पकडून मी म्हणालो, "आंटी, जो आग और इच्छा आपके मन में लगी है, वही आग को बुझाने के लिए मैं आपको घर लेके आया हूँ." हळूहळू मी आंटीच्या ओठांजवळ माझे ओठ नेले आणि त्यांना मन भरून पाहू लागलो. आंटीची तळमळ थांबतच नव्हती, म्हणून त्यांनी लागलीच मला मिठीत घेतले आणि आम्ही एकमेकांना एवढ्या घट्ट मिठीत घेतले होते की आम्हाला वेळेचे भानही नव्हते. हळूहळू आम्ही एकमेकांचे होठ एकमेकांच्या ओठांवर टिकवले आणि तब्बल 15 ते 20 मिनिटापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखला आणि आंटीला त्या सुखाचा मी आनंद देऊ लागलो. हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवले आणि भरभरून प्रेम एकमेकांवर केले. अर्ध्या तासापर्यंत मी आंटीला आकाशची आठवण येऊ दिली नाही. आंटी आता शांत झाल्या होत्या. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, "अजय, मेरे दामाद से काफ़ी जोश और ऊर्जा तुम में है. मुझे छोड़ के तुम कहीं मत जाना और कहीं तुम्हें किराए के घर लेने की ज़रूरत नहीं है." अशा प्रकारे मित्राच्या सासूला तिच्याच घरात मी त्या सुखाचा आनंद देऊ लागलो, ज्या आनंदाचा शोध ती एकटी राहून मिळवण्याचा प्रयत्न करत होती. मी डोक्यातून भाड्याच्या घराचा विचार काढून टाकला होता. आता माझं रोजचं नित्यनियम झाले होते. सकाळी 9 ते 5 आपली ड्युटी करावी आणि रात्रीला आंटीला आनंदित ठेवावे. आता आकाशचेही येणं जाणं तिच्या घरी बंद झालं होतं. जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी आंटीसोबतच राहू लागलो होतो. मलाही तिच्याशिवाय करमत नव्हते. अशा प्रकारे मनुष्य ज्या गोष्टीची कल्पना सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टी त्याच्या जीवनात नकळत घडून येतात.